हा गौऱ्या शेठ गुरे घेऊन चाललाय. वांद्रानू जय श्रीराम. मी माझ्या वाटेन चालले, तुम्ही तुमच्या वाटेन चाला. हा तुम्ही घाबरत नाही रे. थांबा थांबा थांबा, मी तुमचे व्हिडिओ घेतोय. हा तुमची सॉरी काय. हा तिकडे जावं दांडेकरांच्या आळीमध्ये. जय श्रीराम. तिकडे आहेत ना पपई झाडा भरपूर आहेत, तिकडे जावा दांडेकरांच्या आळीमध्ये. जय श्रीराम. हॅलो, नमस्कार, सुप्रभात. सध्या गावाकडे थंडी मोठ्या प्रमाणात पडते आहे. तुम्ही पाहू शकता. थंडीमुळे हापूस कलमांची झाडांना एकदम छान असा हिरवागार मोहर आलेला दिसत आहे. कोकणाचं विशिष्ट हवामान आणि माती कलमासाठी पूरक असते. हे हिरवेगार मळे दिसत आहेत ना, हे गावकऱ्यांनी या कुडीत पेरलेलं आहे. आणि ही त्याच्यासोबती बांबूची वाई करून ठेवली आहे. छान अशी रोपे, हिरवेगार फुलाची रोपे उगवलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यासोबती बांबूंचे कुंपण घातलेले आहे सुरक्षिततेसाठी. 3 महिने जातात या संपूर्ण प्रक्रियेला कुळदाच्या तयार होण्यासाठी. सकाळचा दव पडला दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्या अगोदर ट्रॅक्टरमार्फत जमीन उकळून कुळदाचे बीज टाकले जाते. कोकणात बैल नांगरणी संपुष्टात आलेली आहे. खूप कमी प्रमाणात कुठच्या गावी दिसतात बैल नांगरणी करताना. चल ये, गुरु तिकडे चरतायत ये. हा आपण तिकडे ते कुळदाच्या वहीमध्ये बघ जरा, तिकडे एखादं गुरं घुसतील. त्याला काय गुरांना करे, त्यांना हिरवा चारा भेटला ना की बरोबर रमतात चरायला. त्यांचं
हॅलो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.